सगळ्या जणी मला बऱ्याचदा विचारतात, तुझं स्वयंपाकघर इतकं पांढरं शुभ्र आहे, मग ते मेंटेन ठेवते कशी? आणि हे असं चकचकीत दिसतं, तर त्यामागे किती काळजी, किती मेहनत आहे, हे सगळं आपण आज बघणार आहोत. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. स्वच्छ नीटनेटकं स्वयंपाकघर असणं सगळ्या 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 गृहिणींचं स्वप्न असतं. पण या छोट्या छोट्या सवयी असल्या ना, की स्वयंपाकघर चकचकीत राहायला जास्त एफर्ट घ्यावे नाही लागत. बरं, 10 टिप्स आपण बघणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी माझ्या जिव्हाळ्याची आणि तुमच्या आवडीची बोनस टिप देखील आहे. यावेळेसची बोनस टिप थोड्या गंभीर विषयावर आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर टिप नंबर 1. आता स्वयंपाकघरात सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचा घटक म्हणजे फोडणी, आणि फोडणी करता मिसळणीचा डबा किंवा मसाल्याचा डबाही म्हटलं जातं. आता मसाल्याचा डबा, त्यामध्ये असे घटक असतात ना, असे पदार्थ असतात की ते उड्या मारतात. जसं की मोहरी आहे, जिरा आहे, मसाले आहेत. मग अशा वेळेस मिसळणीच्या डब्याच्या खाली ना तो मसाल्यांचा थर लागतो किंवा मोहरीचे दाणे इकडे तिकडे पसरलेले असतात. हे होऊ नये म्हणून मिसळणीचा डबा भरत असताना गच्च शिगोशिग पाळं किंवा त्याच्या वाट्या नका भरू. पाऊण वाटी किंवा पाऊण कप इतकं भरेल इतकंच भरा. याने काय होईल, मसाल्याचा डबा जेव्हा तुम्ही उचलता किंवा ठेवता तेव्हा ती जी मुवमेंट होते खालीवर, त्याने उसळून त्यातली मोहरी जिरं बाहेर येणार नाही आणि मिसळणीचा डबा स्वच्छ आणि नीटनेटका राहील. आता मिसळणीच्या डब्यातली टिप नंबर 2. हळदीचा चमचा आहे ना, त्या चमच्याला हळद चिकटलेलीच राहते कायम. आणि मग आपण जेव्हा फोडणी घालतो मोहरी जिरं, ते हळदीचे कण त्याच्यामध्ये मिसळले जातात. त्यामुळे शक्यतो सुके मसाले आहेत, मिरची हळद, त्याला चमचा वेगळा ठेवा. मिसळणीच्या डब्यात ठेवतानाच वेगळा ठेवा. आणि मोहरी जिरं जे सुके घटक आहेत, कोरडे आहेत, त्याचा चमचा वेगळा ठेवा. म्हणजे मिसळणीचा डबा स्वच्छ नीटनेटका राहील. तिसरी टीप मिसळणीच्याच डब्याची. खाली कण साठले राहतात किंवा फोडणी घालताना आपला हात तेलकट असतो, खरकटा असतो, बरबटलेला असतो. मग मिसळणीचा डबा आहे ना, खराब होतो. मग एक सवय मला कायम आहे, आठवड्यातून एकदा त्यातल्या वाट्या किंवा पाळे काढते किंवा जेव्हा पाळं रिकामं होते तेव्हा लगोलग ते धुवायला टाकते. याच्यामुळे आठवड्यातून एकदा मिसळणीचा किंवा मसाल्याचा डबा स्वच्छ राहतो आणि तो दिसायलाही नीटनेटका दिसतो. टिप नंबर 4, ते म्हणजे कचरा. कचऱ्याचं वर्गीकरण करा. ओला कचरा आणि सुका कचरा अगदी महत्त्वाचं आहे. याच्यामुळे, हे वर्गीकरण केल्यामुळे कचरा सुटसुटीत राहतो. आपण ज्यांना कचरा देतो त्यांनाही त्याचं वर्गीकरण करायला सोपं पडतं. त्याच्यामध्येच काही भांडी किंवा शार्प ऑब्जेक्ट असतात. कप तुटतात, बशा तुटतात, काचेची भांडी फुटतात. ही भांडी कधीच ओला नको, सुका नको, कुठल्याच कचऱ्यात मिसळायची नाही. व्यवस्थित एक त्याला कव्हर द्यायचं, त्याला फ्रजाईल असं मार्क द्यायचा आणि त्याच्यावर मेन्शन करायचं किंवा नमूद करायचं की हे फुटलेलं भांडं याच्यामध्ये आहे. ही प्रॅक्टिस मी गेली अनेक वर्ष करते. ज्याच्यामुळे काय होतं ना, जी आपले मदतनीस आहेत किंवा जे कचरा वाहक आहेत त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आणि आपल्या घरातून सुरू होते. याच्यामुळे ते कचऱ्याचं वर्गीकरण करताना किंवा हातात उचलताना त्यांना ते शार्प ऑब्जेक्ट लागू नये, हे महत्त्वाचं आहे. आता टिप नंबर 5. कचऱ्याचं वर्गीकरण झालं की शक्यतो जेव्हा बॅगा आपण बदलतो, दुसऱ्या दिवशी सकाळची वाट नका बघू. रात्री झोपण्यापूर्वी बॅग बदला. म्हणजे जो किचनचा ओट्याचा कॉर्नर आहे किंवा कचऱ्याचा कॉर्नर आहे तो स्वच्छ आणि नीटनेटका राहील. काय होतं ना, त्या ओल्या कचऱ्याच्या वासामुळे किंवा त्या खरकट्या दुर्गंधीमुळे मुंग्या, त्याचबरोबर झुरळं फिरकले जातात. ते टाळण्याकरता रोज रात्री जर ही सवय लावली की झोपण्याआधीच बॅग्स जर काढल्या आणि बाहेर नेऊन ठेवल्या, किचनही स्वच्छ राहतं. किचनमधला वावर आपल्याला स्वतःला प्रसन्न वाटतो आणि कुबट वास, दुर्गंधी येत नाही. टिप नंबर 6, ते म्हणजे आपल्या ज्या बरण्या असतात, डबे असतात, रोजचे वापरायचे ग्रोसरीचे किराणाचे डबे असतात. बऱ्याच जणांना सवय असते की ते एकदम महिन्यातून एकदा काढायचे, घासायचे आणि लावायचे. असं न करता मग एकदमच ते अंगावर काम पडतं. एखादी बरणी, म्हणजे अगदीच साखरेची बरणी रिकामी झाली, चहा पावडरची जी आपण नियमित वापरतो, साबुदाणा आहे, पोहे आहे, ती रिकामी झाली किंवा चमचाभर त्याच्यामध्ये
किराणा राहिला तर ते वाटीत काढायचं, लगोलग धुवून ठेवायची. लगोलग जर अशी भांडी घासायची सवय लावली, मग तो पिठाचा डबा असेल, तांदूळाचा डबा असेल, रिकामं झालं किंवा त्याच्यामध्ये थोडं असताना काढून लगेच स्वच्छ करून ठेवलं तर घरातल्या बरण्या म्हणा, डबे म्हणा, रितसर व्यवस्थित स्वच्छ दिसायला मदत होते. टिप नंबर 7, फ्रीज आपण आवरतो, पण जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा निगुतीने आवराच. पण एक रेग्युलर नियमित एक सवय लावली की थोडं 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 वाट्यांमध्ये असतं. आता माझ्या केसमध्ये शूट झालं की पुढचा दिवस आम्ही फ्रीजचं डीप क्लिनिंग आणि किचनचं डीप क्लिनिंगसाठी घालवतो. त्याच्यामुळे जर थोडे थोडे अन्नपदार्थ साचले असतील तर ते काढतो, वापरण्यायोग्य असतील तर वापरतो, अदरवाईज ते डिस्कार्ड करतो. त्यामुळे फ्रीजमधल्या ज्या वस्तू आहेत ते महिन्यातून एकदाच सगळ्या बाहेर काढण्यापेक्षा एक नियमित जर सवय लागली की कोपऱ्यामध्ये, खाली ड्रॉअरमध्ये, वाट्यांमध्ये येता जाता जर बघितलं काय आहे ते आपल्या उपयोगाचं आहे का, आपण भविष्यात ते वापरणार आहोत का, नसेल वापरत तर लगोलग त्याचा निर्णय घेऊन काय करायचं ते ठरवायचं. म्हणजे फ्रीजमध्ये ढीगभर पसारा होत नाही, स्वच्छ सुटसुटीत राहतो आणि हे लेफ्टओव्हर भाज्या, अन्नपदार्थ राहून जी दुर्गंधी पसरते ना, कुबटपणा येतो फ्रीजमध्ये, तोही येत नाही. टिप नंबर 8, घासलेली भांडी ओली असताना ट्रॉलीजमध्ये नका ढकलू किंवा कॅबिनेट्समध्ये नका घालू. काय होतं, पाण्याचे थेंब राहतात आणि मग त्याचेच डाग तिथे राहतात, फर्निचर मग कुजलं जातं, त्याचं प्लाय फुगलं जातं. हे टाळण्याकरता भांडी शक्य असेल तर एअर ड्राय करा. आम्ही एअर ड्राय करतो रितसर आणि मगच लावतो. तितका वेळ असतो पुढची भांडी येईपर्यंत. तितका वेळ नसेल एअर ड्राय करेपर्यंत तर एक कापड ठेवा, म्हणजे हात पुसायचं एक वेगळं कापड आणि भांडी पुसायचं वेगळं कापड असं वर्गीकरण करा. आणि भांडी पुसायचा जो नॅपकिन आहे तो 2 ठेवा आणि रेग्युलर बेसिसवर त्याचीही स्वच्छता राहू देत. टिप नंबर 9, फोडण्या घालतो आपण भाज्यांच्या फोडण्या घातल्या की पाठीमागे टाईल्सवर तेलाचे थेंब 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 साचलेले असतात. ते थेंब 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 जर असेच साचत राहिले तर एक थर जमा होतो त्या टाईल्सवर. ते टाळण्याकरता किमान गॅसच्या मागची टाईल तरी रोजच्या रोज घासून पुसून घेणं गरजेचं आहे. डीप क्लिनिंग पूर्ण टाईलचं मग तुम्ही आठवड्यातून एकदा करा, 15 दिवसातून एकदा करा, पण किमान फोडणी उडलेलं तेल जरी रोजच्या रोज तुम्ही हातासरशी ओटा पुसताना पुसून घेतलं तर किचन स्वच्छ दिसायला मदत होते. टिप नंबर 10, जसं स्वयंपाक करत असताना फोडणीचं तेल उडतं तसंच भांडी घासत असताना किचनचं सिंक असतं त्याच्या मागे टाईल्सवरही भांडी घासतानाचे साबण असेल, खरकटं असेल ते उडलं जातं, विसळताना म्हणा, घासताना म्हणा. त्यामुळे किचन सिंकच्या मागच्या टाईल्स आणि किचन सिंक हे नियमित घासून स्वच्छ करायची एक सवय असणं फार गरजेचं आहे. आठवड्यातून एकदा डीप क्लिनिंग लागतंच, पण हातासरशी भांडी घासून झालं की तो स्क्रब आहे तो स्वच्छ धुवून ठेवणं, पाठीमागच्या टाईल्स धुणं, तो नळ आहे त्यावरही एक हात मारणं आणि किचनचं सिंक सगळ्या बाजूने स्वच्छ करून ठेवलं. त्यातलं तेलकटपणा तर अजिबात ठेवू नका, फार दिसायला डोळ्याला वाईट दिसतं. ही स्वच्छतेचा एक फार वेळ नाही लागत, हातासरशी ही कामं होऊन जातात, पण यामुळे घरामध्ये दुर्गंधी, झुरळ येणं, मुंग्या येणं हे टाळणं खूप सोयीचं पडतं. आता टिप नंबर 11, माझ्या आवडीची आणि तुमच्या जिव्हाळ्याची, पण यावेळेस जिव्हाळ्याची म्हणण्यापेक्षा काळजीची आहे. म्हणजे पुण्यामध्ये अलीकडेच जे चिमुकलीचं प्रकरण झालेलं आहे किंवा दररोज उठून आपल्याला ना विवाहितेंच्या आत्महत्यांच्या बातम्या वाचायला मिळतात, न्यूज चॅनलवर ऐकायला मिळतात. यामध्ये सुशिक्षित महिलांचं प्रमाणही खूप आहे. डॉक्टर आहेत, कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मुली आहेत, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. वाईट वाटतं, काळजी वाटते, पण नुसतं हताश होऊन उपयोग नाही. मला काय वाटतं ना, समाज नंतर घडतो, आधी आपण कुटुंब म्हणून घडत असतो. जर कुटुंब स्वच्छ घडलं तर समाज स्वच्छ घडतो. नुसतंच एखादा इन्सिडेंट झाला, मग मोर्चा काढला आणि मग तुमचं जनजागृती झाली, ठीक आहे, दॅट्स ओके, ते चांगलं आहे, त्याच्यात काही वाईट नाही आहे. पण हा सजगपणा आपण 4 भिंतींच्या आत दाखवतो का नाही याचं प्लीज अंतर्मुख होऊन विचार करायची आता गरज आहे. काय होतं ना, मुलगी जेव्हा लग्न होऊन जाते तेव्हा तिला हेच शिकवलं जातं, तू छान राहायचं, सगळ्यांची मनं जिंकायची, ॲडजस्ट करायचं
आणि हसत खेळत राहायचं वगैरे वगैरे वगैरे, की तू तुझ्या संसारात छान रमायचं आणि रुळायचं, सगळं मान्य आहे. आणि यामध्ये मुली कधीच एक पाऊलही मागे नसतात, मी तुम्हाला खरंच सांगते. म्हणजे ॲडजस्ट करण्याच्या बाबतीत किंवा EQच्या बाबतीत मुलींचा हात कोणीच धरू नाही शकत. आणि याचं जन्मजात मला असं वाटतं की मुलींमध्ये प्रशिक्षण असतं. पण जर तुम्ही ज्या घरामध्ये गेला, ज्या 4 भिंतींच्या तुम्ही रिलेशनशिपमध्ये गेला आहात, ते सेफ आहे का? ते सेफ नसेल तर काय करायचं, तिथे तुमचा स्टँड काय हवा, हे कोणीच सांगत नाही, कोणीच शिकवत नाही. काय होतं ना, लैंगिक शोषण करणारी वडीलधारी मंडळी असतात, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करणारे नंदा असतात, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करणाऱ्या सासवा देखील असतात. वडीलधारी मंडळी हे सगळे म्हणजे आपल्या मुखाने बोलू नये आणि कोणी ऐकू नये अशा गोष्टी करणारी वडीलधारी मंडळी किंवा तिथलं वातावरण असतं. आणि या लोकांची एक एक बाजू असते की स्वतः केलेलं झाकण्यासाठी खोटं बोलतात. हे खोटं बोलणं जर एखादी मुलगी आध्यात्मिक सुसंस्कृतून घरातून गेली असेल तर तिला झेपत नाही, की अरे हे माझ्या डोळ्यासमोर घडतंय, डोळ्यासमोर नजरेसमोर घडतंय, धडधडीत एव्हिडन्स आहेत आणि ही लोक धडधडीत खोटं बोलतायत. खोटं बोलणारी त्यांच्याच कॅटेगरीतली आणखी 10 लोक गोळा करतात आणि यांचा खोट्याचा पाढा कधीच संपत नाही. मी तुम्हाला खरंच सांगते, ज्या मंडळींचं चरित्र स्वच्छ नसतं ते खोटंच बोलतात आणि त्यांचा खोट्याचा पाढा संपत नाही. अशा वेळेस एक गोष्ट करायची. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर ज्या घटना घडल्या त्याच्यावर विश्वास ठेवायचा. 10 लोकांकडे जाऊ नका, कोणाकडे कन्फ्रंट करू नका, कोणाकडे जाऊन डिस्कसही करू नका. पहिली गोष्ट तुमची सेफ्टी, तुमची स्वतःची सेफ्टी. मूल झालं असेल तर त्याची सेफ्टी ही जबाबदारी आई म्हणून तुमची आहे, एक स्त्री म्हणून, त्याही आधी एक माणूस म्हणून तुमची स्वतःच्या सुरक्षिततेची जबाबदारी सर्वस्वी तुमची आहे. त्यामुळे पहिली गोष्ट डिस्कस करू नका, कन्फ्रंट करू नका. दुसरी गोष्ट बाउंड्रीज सेट करा आणि या बाउंड्रीज सेट करत असताना अजिबात कुठलाच गिल्ट मनामध्ये बाळगू नका. स्वतःच्या सेफ्टीसाठी सेट केलेल्या बाउंड्रीज यासाठी गिल्टमध्ये राहायची अजिबात गरज नाही आहे. आणि तिसरी गोष्ट, हे करत असताना तुम्ही तुमची मग कर्तव्य बाउंड्रीज सेट करून फुलफिल करू शकता. मग तिथे ऑफकोर्स आपलं संस्कृती अशी आहे की कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड, जे काय असेल ते. त्यामुळे मग तुमची जर मनाची स्वतःची इच्छा असेल की ठीक आहे, हे बाउंड्रीज मी सेट केले आणि ही माझी मी कर्तव्य पूर्ती करते पण लांब राहून, कारण माझ्या दृष्टीने हे सेफ नाही, दॅट्स इट. हे तुम्ही स्वतःसाठी करायची सवय लावा. आणि हे सोपं नाही आहे, बाउंड्री सेट करणं अजिबात सोपं नाही आहे. त्यातल्या त्यात ती स्त्री जर स्वाभिमानी आणि कर्तृत्ववान असेल तर हा खोटारड्या लोकांचा ग्रुप तयार होतो, तिचे लचके तोडतात, तिचे वाभाडे ओढतात, तिच्याबद्दल अफवा पसरवतात. त्यांना काय करायचं ते करू द्या, ब्लाइंडर्स लावा, तुमच्या करिअरवर फोकस करा, तुमच्या मुलांवर फोकस करा. कारण झोपी गेलेल्या माणसाला तुम्ही जागा करू शकता पण झोपेचं सोंग घेतलेल्या माणसांना कधीच नाही. खोटं बोलतात, मग ते सारवासारव, कुठल्याच गोष्टीची ही लोक जबाबदारी घेत नाही. सारवासारव करायचं, शेजाऱ्यांवर ढकलायचं, नातेवाईकांवर ढकलायचं, सर्कमस्टन्सेसवर ढकलायचं, व्हिक्टिम कार्ड प्ले करायचं. जेव्हा एका स्त्रीच्या विरोधात 15-20 लोकांना गट करून एकत्रित यावं लागत असेल आणि तिला बाजूला पाडत असतील तर याचा अर्थ व्हिक्टिम ही 15-20 लोक नसतात, व्हिक्टिम ती एकटी बाई किंवा पुरुष असतो, हे कायम लक्षात ठेवा. त्यामुळे पुन्हा पुन्हा सांगते मी की स्वतःची सेफ्टी, दुसरी गोष्ट बाउंड्री सेट करणं, आणि हे करून मग तुम्हाला कर्तव्य पूर्ती करायची असेल, ग्रॅटिट्यूड असेल तर तो सर्वस्वी निर्णय तुमचा असेल. पण इट्स हाय टाईम या बाबतीत 4 भिंतींच्या आत होणाऱ्या घाणेरड्या प्रकारांबद्दल कोणीही चर्चा करत नाही, कोणीही बोलत नाही आणि स्त्रीने आवाज उठवायचा नाही असंच सांगितलं जातं. नका बोलू, नका डिस्कस करून, पण बाउंड्रीज सेट करा आणि स्वतःच्या सुरक्षिततेसाठी पहिले सतर्क आणि सजग राहा. काळजी घ्या. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.